ना डाळ वाटायची ना वडे तळायचे. हे झटपट इन्स्टंट दही वडे बस 10 मिनिटात बनून तयार होतात. आता घरी कितीही पाहुणे येऊ देत, कुठलाही विचार न करता तुम्ही हे दही वडे त्यांच्यासाठी बनवू शकता. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुक्पाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. इन्स्टंट दही वडे बनवण्यासाठी मी अर्धा लिटर दुधाचं घरीच बनवलेलं ताजं दही घेतलंय. विस्करच्या मदतीने दही चांगलं छान मऊ करून घ्यायचं. तुम्ही हवं असेल तर पुरण जाळीतून हे दही चाळून घेऊ शकतात. आता दह्यामध्ये अगदी चवीसाठी पाव टीस्पून मीठ घालून घ्यायचं. 2 टेबलस्पून पिठी साखर सुद्धा घालून घ्यायची. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. साखर आणि मीठ घालून दही छान घोटून घ्यायचं. तयार दही तुम्ही हवं असेल तर थंड करण्यासाठी फ्रीज मध्ये ठेवून देऊ शकता किंवा बाहेरही ठेवू शकता. पण थंडगार दही वडे खायला खूप छान लागतात. आता दही वड्यांसाठी हिरवी चटणी बनवून घेऊयात. त्याकरता 3 हिरव्या तिखट मिरच्या, 4 ते 5 पाकळ्या लसूण, अर्धा इंच आल्याचे तुकडे आणि भरपूर सारी कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची बारीक चटणी करून घ्यायची आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं पाणी घालून ही चटणी अगदी बारीक वाटून घ्यायची. छान बारीक अशी ही चटणी वाटून तयार झाली आहे. हिला मी एका वाटीमध्ये काढून घेतलंय. माझ्याकडे घरीच बनवलेली ही चिंच गुळाची चटणी आधीच तयार होती. 50 ग्रॅम चिंच आणि 100 ग्रॅम गूळ ग्लासभर पाण्यामध्ये चांगलं उकळून त्यामध्ये मीठ तिखट घालून ही चटणी मी तयार करून घेतली आहे. ही चटणी तयार झाल्यानंतर तिला पुरण जाळीमधून गाळून घ्यायचं, म्हणजे चटणीमध्ये चिंचेचा कचरा राहत नाही. लाल आणि हिरवी चटणी बनून तयार झाली आहे. आता दही वड्यांवर घालायला एकच मसाला आपण बनवून घेऊ, म्हणजे वेगळे वेगळे सुके मसाले ठेवायची आवश्यकता राहत नाही. त्याकरता एका वाटीमध्ये 1 ते 1.5 टेबलस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. पाव टीस्पून साधं मीठ, पाव टीस्पून काळं मीठ, पाव ते अर्धा टीस्पून वाळलेल्या पुदिन्याची पावडर आणि 1 टेबलस्पून चाट मसाला घालायचा. 1 टेबलस्पून लाल तिखटही घालून घ्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं. आता आपली ही सुकी मसाला पावडर रेडी झाली आहे. आता वडे बनवून घेऊयात. त्याकरता एका खोल भांड्यामध्ये पाव चमचा हिंग, पाव चमचा मीठ घालायचं आणि त्यामध्ये कोमटपेक्षा थोडं जास्त गरम पाणी घालायचं. पाणी थोडं जास्त घालायचं. आता वड्यांसाठी इथे मी जिरा बटरचे जे बटर असतात ते 10-12 बटर घेतले आहे. ते या पाण्यामध्ये घालून आपल्याला ढवळून घ्यायचे आहे. सुरुवातीला हे बटर हलके असल्याने पाण्याच्या वर तरंगतात. 2 ते 3 मिनिटं हे सतत असे चमच्याच्या मदतीने हलवत राहायचे. अगदी 5 मिनिटातच हे बटर छान सॉफ्ट होतात. तुम्ही बटर भिजवण्यासाठी पाण्याऐवजी बटर बुडतील इतकंच पातळ ताकही घालू शकता. ताक घातलेलं असेल तर बटर फार तुम्हाला पिळून घ्यायची आवश्यकता नसते. पाण्यामधून एक एक बटर काढून अगदी अलगद हाताने घट्ट न दाबता जेवढं निघेल तेवढंच पाणी आपल्याला या बटर मधलं काढून घ्यायचंय. असं हलकं हलकं दाबून बटरचं पाणी काढून हे बटर एका प्लेटमध्ये चांगले अरेंज करून घ्यायचे. सगळं बटर मधलं असं मी पाणी काढून घेतलंय आणि ते असे प्लेटमध्ये आता अरेंज करून झाले. दही वड्यांसाठी सुका मसाला, हिरवी चटणी आणि लाल चटणी सुद्धा रेडी झाली आहे. तयार करून घेतलेलं दही आता या वड्यांवरती घालून घ्यायचं. जेवढं तुम्हाला आवडेल तेवढं दही घालून घ्यायचं. त्यानंतर वरून चिंच गुळाची आंबट गोड चटणी घालायची. हिरवी चटणी पण घालून घ्यायची. हिरवी चटणी जर थोडी तिखट असेल तर ही चटणी जरा कमी घाला. तयार केलेला सुका मसाला भुरभुरून घ्यायचा. दोन्ही चटण्या आणि हा मसाला घातला की दही वडे अतिशय अप्रतिम लागतात. वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि घरात असतील तर डाळिंबाचे दाणे पण घालायचे. डाळिंबाचे दाणे नसतील तर घालू नका. अतिशय टेम्पटिंग असे दही वडे आपले तयार झालेत. भन्नाट दिसतायत ना एकदम? खायला त्याहूनही भन्नाट लागतात आणि अगदी 10-15 मिनिटात बनून तयार होतात.
बटर सॉफ्ट असल्यामुळे दही आतपर्यंत मुरतं. झालेत ना दही वडे एकदम परफेक्ट. अर्धा तासासाठी हे दही वडे तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून नंतरही खायला घेऊ शकता. तुम्ही सुद्धा हे झटपट दही वडे बनवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान छान खा आणि मस्त रहा.